नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण एकादशीची सीरीज सुरू केलेली आहे. त्यापैकी आज आहे चौथा व्हिडिओ. उद्या आहे अपरा एकादशी. म्हणजेच काय, तर या एकादशीला अचला एकादशी सुद्धा म्हणतात. ही कधी येते, तर वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये ही एकादशी येते. तर या एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला अपार संपत्ती प्राप्त होते, अपार पुण्य प्राप्त होते, तसंच आपल्या पापांचा नाश देखील होतो. तर अशी ही जी एकादशी आहे ही उद्या 13 मे 2026 रोजी आहे. तर ही एकादशी का करावी, या एकादशीची कथा काय आहे आणि त्याचं फळ काय मिळतं, ह्याची आपल्याकडे एक खूप पौराणिक कथा आहे. ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एकादशीचा सिरीज सुरू केली आहे, तर ज्या 24 एकादशी आहेत, या 24च्या 24 एकादशींच्या कथा वेगवेगळ्या आहेत आणि त्याचे जे काही लाभ आपल्याला मिळतात ते वेगवेगळे आहेत. तर म्हणून आपल्याला हे एकादशीचं व्रत करायचं आहे. तर एक पौराणिक काळातली कथा आहे. कथा अशी आहे की फार पूर्वी महिध्वज नावाचा एक राजा होता. राजा अत्यंत धर्मपरायण होता, दयाळू होता, प्रेमळ होता, क्षमाशील राजा होता आणि त्याचं राज्य खूप चांगलं चाललं होतं. संपूर्ण प्रजा त्याच्यावर प्रेम करायची. तो स्वतः राज्यात सगळीकडे फिरून लोकांची चौकशी करायचा की कोणाला काही त्रास असेल तर त्याच्यावरती तो लगेचच त्याच्यावरती उपाय करून द्यायचा. तर अशा ह्या महिध्वजाचा धाकटा भाऊ, त्याचं नाव होतं वज्रध्वज. हा अत्यंत क्रूर आणि कपटी होता. त्याला त्याच्या भावाचं जे वागणं होतं क्षमाशील, धर्मपरायण, हे अजिबात आवडत नव्हतं आणि त्याला त्याचा खूप राग यायचा. त्यांनी बरेच दिवस स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आपण म्हणतो ना की ज्याची वृत्तीच क्रूर असते किंवा ज्याला सुबुद्धी नसतेच, तर तो कधीही कुठल्याही थराला जाऊ शकतो. असाच एक दिवस ह्या वज्रध्वजाने आपला भाऊ महिध्वज याचा वध केला आणि त्याच्या राज्यावरती स्वतःचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांनी काय केलं की आपल्या भावाचे अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांनी भावाच्या प्रेताला नेऊन अरण्यामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली पुरून दिलं. त्याचे कोणतेही सोपस्कार केलेले नाहीत आणि त्यामुळे काय झालं की राजाचा एकतर अपमृत्यू झाला. या अपमृत्यू झाल्यामुळे तो प्रेतयोनीमध्ये गेला. आता प्रेतयोनीमध्ये गेलेला माणूस जो असतो, त्याची जोपर्यंत कुठली राहिलेली इच्छा असेल ती पूर्ण झाली नाही, तर त्याला मोक्ष मिळत नाही आणि तो तसाच भटकत राहतो. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर असाच हा राजा भूत होऊन त्या पिंपळाच्याच झाडावरती बसून राहिला. मग अरण्यातून येणा जाणारे जी जनता होती, लोक होते, त्यांना तो त्रास देऊ लागला. त्याचा त्रास देणं म्हणजे काय होतं की त्याला मोक्ष हवा होता आणि हे लोकांना समजत नव्हतं. लोक घाबरून त्याच्यापासून पळून जाऊ लागले. काही दिवसांनी लोक त्या अरण्यातनं येणं जाणं सुद्धा करत नव्हते. अशातच धौम्य ऋषी जे एकदा त्या अरण्यातनं चालले होते, तर अरण्यातनं जाता जाता त्यांनी स्वतःच्या तपोबलावरती हे जाणून घेतलं की इथे एक प्रेतात्मा आहे. मग तो कोणाचा आहे, तर महिध्वज राजाचा आहे. महिध्वज राजाची चर्चा सगळीकडे होती, त्यामुळे त्यांना माहीत होतं की तो धर्मपरायण राजा आहे. मग तो कसा काय भूतयोनीमध्ये गेला, म्हणून त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि राजांनी स्वतःबरोबर घडलेली सर्व कथा धौम्य मुनींना सांगितली. मग त्यांनी सांगितलं की मला मोक्ष हवा आहे, मला याच्यामध्ये अडकून राहायचं नाही आहे. मग धौम्य ऋषींनी थोडंसं स्वतःचा तपोबल ध्यान लावून राजाला काही उपाय करायला सांगितले की ज्या उपायांनी त्याला मोक्षप्राप्ती होईल. धौम्य ऋषींनी त्याची साथ सोडली नाही. त्यांनी स्वतःच्या तपोबल वापरून त्यांनी हे अपरा एकादशीचं व्रत स्वतः देखील केलं. त्यांनी राजाकडनंही करवून घेतलं आणि स्वतः केलेल्या अपरा एकादशीचं जे पुण्य मिळालं होतं ते त्यांनी राजाला अर्पण केलं. कारण त्यांनी तसा संकल्प केला होता की या पुण्यवान राजाला मी मोक्ष मिळवून देईल आणि त्यांनी स्वतःचं जेव्हा केलेलं व्रताची जे त्यांना फळ मिळालं होतं ते त्यांनी राजाला अर्पण केलं. याचा परिणाम असा झाला की महिध्वज राजाला चांगला सदेह मिळून त्याला स्वर्गप्राप्ती झाली. तर अशा या अपरा एकादशीमुळे व्रतामुळे आपल्याला सुद्धा पापांमधनं आपल्याला मोक्ष मिळतो आणि आपल्याला सुद्धा स्वर्गप्राप्ती होऊ शकते. ह्याची अजून एक छोटीशी कथा आहे की बळीराजा, सगळ्यांना माहिती आहे की श्रीहरी विष्णूंनी जेव्हा बटू वामनाचा अवतार घेतला, तर तो अवतार जेव्हा श्रीहरी विष्णूंनी घेतला तेव्हा बळीराजाला काय झालं होतं,
तर त्यांनी त्याच्यात तपोबल आणि त्याचं जे काही साधना होत्या त्याच्या ह्याच्यावर त्यांनी सगळीकडं स्वतःचंच साम्राज्य स्थापित केलं होतं. आणि तो लोकांना खूप त्रास द्यायचा, की जे लोक देवाला मानतात, देवाचं काही करतात, तर त्या लोकांना तो खूप त्रास द्यायचा. असा तो राजा होता. अशातच श्रीहरी विष्णूंनी जेव्हा बटू वामनाचं रूप घेऊन राजाकडे गेले, तेव्हा राजाचं व्रत चालू होतं. तर राजाने विचारलं, की मी तुम्हाला काय दान देऊ? तर त्यांनी सांगितलं, की मला 3 पावलं जमीन हवी आहे. तिथे सुद्धा राजाचा अहंकार जागृत झाला. अरे 3 पावलं जमीन काय मी अशी देऊन टाकेन म्हणून. आणि याचा परिणाम काय झाला? श्रीहरी विष्णूंनी बटू वामन अवतारामध्ये त्यांचं जे रूप होतं ते मोठं रूप प्रकट केलं. आणि त्या रूपामध्ये त्यांनी ते पहिलं पाऊल टाकलं, त्यात त्यांनी स्वर्ग घेतला. दुसऱ्या पाऊल टाकलं, त्यांनी अख्खी पृथ्वी घेतली आणि राजाला विचारलं, आता तिसरं पाऊल कुठं टाकू? तेव्हा राजांनी मस्तक पुढं केलं आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर तिसरं पाऊल ठेवलं. हे काय होतं, की त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि जनतेचा त्याच्या होणाऱ्या त्रासातून जनतेची त्यांनी मुक्ती मिळवून दिली होती. तर असं हे अपरा एकादशीचं व्रत आपण सुद्धा करूयात. शक्यतो निराहार राहूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांनी श्रीहरी विष्णूंच्या कुठल्याही रूपाला तुम्ही पंचामृताने अभिषेक करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा, त्यांना पिवळी फुले, तुळस व्हा आणि शक्य असेल तर निराहार राहा, नसेल तर फळं खा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सौम्य आहार म्हणजे जसं भाजी, पोळी, वरण, भात असा हलका आहार घ्या आणि उपवास सोडा. एकादशीच्या दिवशी सर्व देवांचा देखील उपवास असतो. त्यामुळं त्या दिवशी आपणही जर उपवास ठेवला तर त्याचं आपल्यालाच फळ खूप चांगलं मिळतं. अशी ही अपरा एकादशी उद्या आहे 13 तारखेला. तर तुम्ही त्याचं व्रत नक्की करा आणि ज्यांना कुणाला याचे फायदे होतात त्यांनी आम्हाला ते नक्की कळवा. धन्यवाद.